नमस्कार मंडळी, जय माता दी. 2025चा नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. तर त्याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर नवरात्री हा आदिशक्तीचा उत्सव मानला जातो. महाराष्ट्रासह देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवीने नवरात्रातील 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा वध केला. महिषासुराचा संहार केला म्हणून तिला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखले जाते. या देवीच्या शक्तिरूपाचीच नवरात्रोत्सवात पूजा केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग यासारखी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती पूजली जाते. दुर्जनांचा नाश व सज्जनांचे रक्षण करणाऱ्या आदिमायेची या काळात आराधना केली जाते. प्रतिपदा तिथीला वैदिक मंत्र पठणासह कलशात देवीचे आवाहन केले जाते. यालाच घटस्थापना म्हणतात. नवदुर्गेची 9 रूपे त्यामध्ये आहेत शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धयात्री अशी देवीची 9 रूपे आहेत. नवरात्रीतील 9 दिवस या रूपांची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी अशी जी देवस्थाने आहेत त्या ठिकाणी 3.5 शक्तिपीठे जे आहेत महाराष्ट्रातले, तर त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या या काळामध्ये येथे मोठी यात्रा भरते व देशभरातून भक्त दर्शनासाठी जे आहेत ते येत असतात. नवरात्र तारीख व मुहूर्त. तर नवरात्र जे आहे तर ते पितृपक्ष संपता शारदीय नवरात्र उत्सवाला जे आहे तर ती सुरुवात होत असते. पितृपक्ष जो असतो ते अनंत चतुर्थी नंतर सुरू होतो आणि तो 15 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. तर हिंदू दंडार्शिकेनुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नवरात्र सुरू होते. शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते. प्रतिपदेच्या दिवशी देवीची मूर्ती किंवा कलश स्थापित करून नवरात्रीतील 9 दिवस पूजाविधी केले जातात. यंदा शारदीय नवरात्र 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर हा जो नवरात्र उत्सवाचा सुरुवात होत आहे तर त्याचा मुहूर्त काय असणार आहे तर ते आता आपण पाहणार आहोत. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जे आहे ते 22 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी सकाळी 6:09 ते संध्याकाळी 8:06 असणार आहे. या वेळेत घटस्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच अभिजात मुहूर्त जो आहे तर तो सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 असणार आहे. ज्यांना सकाळी घटस्थापना करणं शक्य नाही तर त्यांनी अभिजात मुहूर्तावरही घटस्थापना करू शकतात. या अभिजात मुहूर्तावर घटस्थापना करू शकतात. तर तुम्ही आता पुढची जी माहिती आहे तर ती व्यवस्थित पहा. घटस्थापना केव्हा केली जाते तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा होतो. तर त्या कालावधीमध्ये घटस्थापना केली जाते. या काळात कुलदेवीची मूर्ती किंवा कलश स्थापित केला जातो. या कालावधीमध्ये जे आहे तर प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही घटस्थापना करता येते. एकदा पूजा सुरू केली की 9 दिवस ती हलवायली जात नाही. 9 दिवसांनंतर देवीसमोर अखंड दीप प्रज्वलित केला जातो आणि त्रिकाल पूजा केली जाते. दुपारनंतर पूजेनंतर फुलांची माळ बांधली जाते. घटस्थापनेच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. कुठे सवाष्ण, कुठं कुमारिका, कुठं ब्राह्मणांना भोजन घालावं. नवमीच्या दिवशी होम हवन, पुरणाचा स्वयंपाक, 9 दिवस उपवास आणि गोंधळाचा कार्यक्रमाच्या प्रथा आहेत. अशी घटस्थापना आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना व मालबंधन करावे.